राज्यात महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। बुलढाणा येथील एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवले आहे। बुलढाणा शहरातील पाळनगर भागात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे। वसतिगृहाच्या वार्डकडनं एका 24 वर्षीय विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना उघड झाली आहे। या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या घटनेची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बुलढाणा शहरातील पाळनगर भागातील मुलींच्या वसतिगृहात 30 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला आहे। वसतिगृहाच्या नियमांचे पालन न केल्याच्या कारणावरून येथील वार्डने 24 वर्ष विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली आहे। मी बुलढाणा येथे पाळनगर हॉस्टेलला राहते। माझ्या वॉर्डनने माझ्यावर मारहाण केली। माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझ्यावर मारहाण केली। किती दिवसापासून तुम्ही तिथे राहता? सर, मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होतं, तर आता रिटर्न 10 दिवसासाठी आले। पेपर होते माझे, तर आता 10 दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना, तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला। मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली। या मारहाणीमुळे विद्यार्थिनी घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केली। या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ वसतिगृहात धाव घेतली आहे। पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीची सुटका केली आणि तिला तातडीने वैद्यकीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविले। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वार्डन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। बुलढाणा शहरात पाळनगर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका 24 वर्षीय तरुणीला काही कारणास्तव तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली। पोलिसांनी वेळीच जाऊन तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले। मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। या घटनेने शासकीय वसतिगृहांमधील महिला आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। ज्या ठिकाणी मुलींना सुरक्षित वाटायला हवे त्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर पालक आणि विद्यार्थी सुरक्षित राहतील याची खात्री कोण देणार? या प्रकरणावर पोलीस आणि संबंधित प्रशासनाने त्वरित आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे। या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे।